तर नमस्कार मित्रांनो आज वार होता शुक्रवार होता. तर रात्रीच तेजस भाऊंनी आपल्याला कॉलवरती सगळी ट्रेकची माहिती दिली होती. तर मनोज भाऊंना भेटून, मनोज भाऊ मीन्स जय महाराष्ट्र हॉटेल ओनर. कधी तुम्ही माळशेजमध्ये आलात फिरण्यासाठी तर नक्कीच जय महाराष्ट्र हॉटेलला भेट द्या. चवीसाठी आणि टेस्टसाठी, घरगुती जेवणासाठी ओळखलं जाणारं हॉटेल ते म्हणजे जय महाराष्ट्र हॉटेल. ये देख सकते हैं आप, इसे हम अब खाने वाले हैं. चलो देखते हैं अगले वीडियो में. अभी वांग्या के आंग पे फेक दो. नको हो, एवढं वज आपल्याला जोंबाळणार नाही, तिला इथं सोडा. तर त्यांनी ते केलं, तिथं सोडली तिला. आणि त्यानंतर थोडंसं सर्व म्हणजे आपले सर्वजण आहेत ते व्हिडिओ येण्यासाठी केलेला संघर्ष कशा प्रकारे होता तो आपल्याला पुढे पाहायला भेटेनच. तर मनोज भाऊ, अजित भाऊ थोडीशी मस्ती करत सर्वांची खेचत असताना त्यांनी देखील या ट्रेकचा पुरेपूर आनंद लुटला. आनंद तर सर्वांनीच लुटला, त्यात काही वाद नाही. तर त्याबरोबर आपले आविष्कार भाऊ चकवे, त्यानंतर आपला सवड्या, त्यानंतर भैया जी को खास क्योंकि लेके आए थे हम, मालूम है क्या, उनको दिखाना था कि हमारी सह्याद्री कितनी अच्छी है और कितनी ब्यूटीफुल है. तो तेजस भाऊ का जो सेल्फी स्टिक है वो भी बहुत ब्यूटीफुल था. कौन से भी दुकान में जाओ वो नहीं मिलेगा, या ऑनलाइन वेबसाइट पे भी नहीं मिलेगा, इतना अच्छा उनका सेल्फी स्टिक था. त्यानंतर हा नजारा, या नजाऱ्याबद्दल दोनच शब्द, ॲज अ स्वर्ग. आणि ह्या स्वर्गात ज्याचा जन्म तो खरा श्रीमंत. तर मनोज भाऊने देखील त्या श्रीमंतीचा पुरेपूर फायदा लुटत असताना येणारं पाणी इतकं क्वालिटी ॲज अ फिल्टर पाणी म्हणून याच्याकडं पाहिलं जाणार आहे आत्ताच्या स्थितीला. त्यानंतर गडावरती आलो, बरं वाटलं, जरा आराम आणि मनाची शांतता ती या धुक्यातूनच होते. तर गडावरती आल्यानंतर एक गोष्ट निदर्शनात आली, ती म्हणजे अशी की गडावरती आय थिंक 5 ते 6 पाण्याच्या टाक्या असतील. आणि गडाबद्दल सांगायचं झालं तर आम्ही आलो होतो गड शिंदोळा गड म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्याकडं पाहिलं जातं. आणि शिंदोळ्याचं एक वैशिष्ट्य सांगितलं तर एक गोष्ट अशी की माळशेज आणि जुन्नर या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी बनवला गेलेला गड तो म्हणजे शिंदोळागड. त्यानंतर सर्व फिरून वगैरे झाल्यानंतर थोडीशी म्हटलं जिथं थोडी हवा कमी असेल, हवाच जिथं थोडी कमी प्रमाणात भेटेल तिथं आम्ही आमची चूल मांडली. त्यानंतर आम्ही चूल यासाठी मांडली की आम्ही मॅगी घेऊन आलो होतो येतानाच. मॅगी, त्याचबरोबर लिंबू सरबत. त्या लिंबू सरबताबद्दल दोनच गोष्टी सांगाल मित्रांनो. असा लिंबू सरबत पुन्हा होणे नाही. आणि इतकी क्वालिटी होती लिंबू सरबतात, म्हणजे माणसाला भूक लागल्यावर ज्याप्रमाणे काही देखील टेस्टी लागतं त्याचप्रमाणे हा सरबत होता. एवढा टेस्टी काय बोलायचं आहे. त्या सरबताची जर काही रेसिपी सांगितली ना तुम्हाला मित्रांनो तर तुम्ही देखील हँग व्हाल. त्यापेक्षा मी ती रेसिपी सांगतच नाही. आणि मनोज भाऊ आपले सरबत एवढं क्वालिटी केला होता ना, म्हणजे ते जय महाराष्ट्र हॉटेल ओनर काय आहेत हे दाखवून दिलं त्या सरबतानी. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया म्हणत आपला ट्रेक समाप्त करण्याचा टाईम आला होता. तर त्याचबरोबराने आपली मॅगी देखील शिजत होती आणि आपण देखील थोडा आपला वॉर्मअप. त्यानंतर ही मॅगी, वॉट ब्युटी, निसर्गाच्या सानिध्यात अशी मॅगी पुन्हा नाही. तर ज्या गडावरती आपण कचरा वगैरे केला होता तो कचरा वगैरे साफ करून पुन्हा एकदा गड उतरण्यासाठी लागत होतो. तर आजचा ब्लॉग मित्रांनो इथंच संपतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव यू गाईज. शेवटच्या क्षणी तेजस भाऊने देखील आपल्याला थोडीशी माहिती दिली, ती ऐकू. साफसफाई केलेली आहे आम्ही सर्व, खाल्लंय वगैरे. ते आविष्कार चकवे, हे ऋतिक मस्करे, सगळं साफसफाई केलेली आहे. टेन्शन नाहीये काही, सगळं घेऊन निघतो आम्ही आता.